भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचा आणखी एक पुरावा समोर आलेला आहे। या हल्ल्यात भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला। 9 आणि 10 मे रोजी केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय। पाकिस्तानला मदत म्हणजे दहशतवादाला मदत आहे, त्यामुळे IMFनं पाकिस्तानला केलेल्या मदतीचा विचार करावा असं राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं। भुजमध्ये त्यांनी भारतीय जवानांची भेट घेत ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल आभार व्यक्त केले। दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी करण्याचा भारताकडनं प्रयत्न होणार आहे। त्यासाठी NDAचे खासदार अनेक देशांमध्ये दौरे करणार आहेत। खासदारांचं शिष्टमंडळ अनेक देशात जाऊन पाकिस्तान दहशतवाद्यांना खतपाणी कसं घालतं याची माहिती पुराव्यासह अनेक देशांना देणार आहेत। जम्मू काश्मीरात 48 तासात 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। भारतीय सैन्याला मोठे यश मिळालं। शोपियामधील केल्लर आणि पुलवामामधील त्राल परिसरात ऑपरेशन्स राबवण्यात आले होते। दहशतवाद्यांकडनं मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केल्याची माहिती आहे। पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांची पोलखोल करण्यात आली। फेक न्यूजच्या आधारे पाकिस्तानी सैन्याची प्रशंसा करणारे लेख व्हायरल केले जात होते, तर पाकिस्तानी सैन्याची निर्माण केलेली प्रतिमा AI निर्मित आहे असा कुठलाही लेख लिहिलं नसल्याचं टेलिग्राफनं स्पष्ट केलं आहे। रशिया आणि युक्रेन प्रत्येकी 1000 युद्ध कैद्यांची देवाणघेवाण करणार आहे। तुर्कीमध्ये पार पडलेल्या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय झालाय। युक्रेन आणि रशिया यांच्यात 3 वर्षांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे। या पार्श्वभूमीवर 2 देशांची पहिली थेट शांती चर्चा पार पडली। त्यात युद्ध कैदी देवाणघेवाणीचा निर्णय घेतलाय। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद UNSC 1267 निर्बंध समितीसोबत भारतीय प्रतिनिधी मंडळाची महत्त्वाची बैठक झाली। यात TRFची दहशतवादी भूमिका आणि त्याचा लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी असलेल्या संबंधाची माहिती भारतीय प्रतिनिधी UNSCला दिली आहे, तर TRFच्या दहशतवादी कारवायांचा पुरावा समितीसमोर ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री S जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते। ऑपरेशन सिंदूरनंतर भारत मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीकडे लक्ष लागलं होतं। परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित संसदीय स्थायी समितीची बैठक 19 आणि 20 मे रोजी होणार आहे। परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री 19 मेला समितीसमोर सविस्तर माहिती सादर करतील। या बैठकीत ऑपरेशन सिंदूरबद्दल तपशीलवार चर्चा होणार आहे। भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी पहिल्यांदाच तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी अधिकृत संवाद साधला। जयशंकर यांनी तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली। तालिबाननं पहलगाम हल्ल्याचा निषेध केलाय। दोन्ही नेत्यांमधील संवाद ऐतिहासिक ठरला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी नवी दिल्लीमध्ये मल्टी एजन्सी सेंटरचं उद्घाटन केलं। यावेळी अमित शहा ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलत होते। ऑपरेशन सिंदूर आपल्या एजन्सीच्या अचूक बुद्धिमत्ता आणि तिन्ही दलांच्या क्षमतेचं एक अद्वितीय प्रतीक असल्याचं शहांनी म्हटलंय। कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्या याचिकेवरची आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली। या प्रकरणाची आता सोमवारी सुनावणी होणार आहे। काही कागदपत्र सादर करायची आहेत असं शहा यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलंय। भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ शिवसेना 18 ते 24 मे दरम्यान राज्यभरात तिरंगा रॅली काढणार आहे। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आणि भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं कंबरडं मोडून काढल्यानिमित्तानं शिवसेनेकडनं तिरंगा रॅली काढली जाणार आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांचं नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन होणार आहे। या पुस्तकात संजय राऊतांनी अनेक गौप्यस्फोट केलेत। त्यात त्यांनी शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकरांबाबत अनेक दावे केलेत। ईडीच्या अटकेच्या भीतीनं वायकर आणि त्यांचं कुटुंब मातोश्रीवर येऊन रडलंय असा दावा देखील राऊतांनी केला। संजय राऊतांच्या लिहिलेल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। कथा, कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय राहिलं नाहीये, त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। संजय राऊतांनी गुन्हा केला नसताना त्यांना तुरुंगात जावं लागलं। तुरुंगातल्या आठवणी त्यांनी पुस्तकात मांडल्यात, तर ज्यांना तुरुंगात जायची भीती होती ते पळाले असं विधान आदित्य ठाकरेंनी केलंय।
मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून वानखेडे स्टेडियम इथल्या स्टँड्सला शरद पवार, क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि अजित वाडेकर यांची नावं देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते तिन्ही स्टँडचं उद्घाटन झालं, तर एमसीएच्या लाऊंजला माजी अध्यक्ष दिवंगत अमोल काळे यांचं नाव दिलं. या कार्यक्रमाला शरद पवारांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते, तर रोहित शर्मा यांच्यासह अनेक खेळाडू देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं कौतुक केलंय. क्रिकेटसाठी शरद पवारांचं योगदान मोठं आहे, त्यामुळे इथल्या स्टँडला त्यांचं नाव देण्याचा निर्णय योग्य असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. तर रोहित शर्मा अजून दीर्घकाळ क्रिकेट खेळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शिवसेना ठाकरे पक्षाच्या आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांची उद्या सेना भवनात बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या परदेश दौऱ्यानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक होतीये. आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने बैठकीला महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरेंनी युतीसाठी राज ठाकरेंना प्रतिसाद दिला होता. त्यात कोणतीही सेटिंग नव्हती असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. जो सोबत येईल त्यांच्यासह आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जाणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हटके शैलीचा अनुभव आला. एका महिलेनं कार्यक्रमातच अजित पवारांकडे तक्रार केली. त्यानंतर दादांनी त्यांची तत्काळ दखल घेत लगेच समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. तर दुसऱ्या एका महिलेनं घराची समस्या मांडली. त्यांनाही अजित पवारांनी घर बांधून देतो, वास्तुशांतीच्या पूजेला जेवायला बोलवा असं म्हटलंय. संजय राऊतांच्या पुस्तकात मोदींवर केलेल्या टीकेमुळे राजकीय वर्तुळातनं आरोप प्रत्यारोप सुरू आहे. राऊतांचे मुंबईमधील भूखंडाचे घोटाळे बाहेर काढले तर एक वेगळं पुस्तक छापावं लागेल अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलने राऊतांवर केली आहे. मुंबईच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र इंटेलिजन्स यंत्रणा असणार आहे. त्यासाठी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस हे नवं पद नियुक्त करण्यात आलं. मुंबईसारख्या मोठ्या आणि संवेदनशील शहरासाठी मजबूत आणि स्वतंत्र इंटेलिजन्स यंत्रणा असणं गरजेचं असल्याचं योगेश कदमांनी म्हटलंय. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याकडनं शिक्षक मतदारसंघातनं निवडणूक लढण्याची चाचपणी सुरू आहे. 14 ते 15,000 शिक्षकांचा होकार आल्यास निवडणूक लढणार असं कडूंनी म्हटलं. 2026 मध्ये अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा नाव न घेता राजू शेट्टींवर निशाणा साधला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाजूला करण्यात आले, त्यामुळे संघटना सोडावी लागल्याची खंत रविकांत तुपकरांनी व्यक्त केली. कार्यकर्ता मोठा होऊ न देणं आणि नवं नेतृत्व तयार होऊ न देणं हेच काही लोकांचं धोरण असल्याचं तुपकरांनी म्हटलेलं आहे. परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर रविकांत तुपकर आले असता त्यांनी राजू शेट्टींवर टीका केली आहे. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांचा पदग्रहण समारोह संपन्न झाला. भाजपचे निवडणूक निरीक्षक मनोज कोटक आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देत पदग्रहण समारोह पार पडला आहे. राज्यात सर्वत्र वाळू माफियांचा राज सुरू आहे. सामान्य नागरिकांना वाळू मिळणं दुरापास्त झालं अशी कबुली गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. जयस्वाल यांनी नियोजन भवनात खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी वाळू धोरणावर त्यांनी वक्तव्य केलं. रायगडमध्ये राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंना धक्का दिलाय. माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 18 तारखेला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. निष्ठावंत शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर झालाय. यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण सर्वात अव्वल ठरल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. राज्यातील उत्कृष्ट तालुका कार्यालयांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक महसुली विभागातील उत्कृष्ट 3 तालुका कार्यालयांची नावं घोषित करण्यात आली आहेत. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचं उद्दिष्ट यासाठी निश्चित केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगानं कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. झेंडे यांनी कल्याण डोंबिवलीतील दारू पिणाऱ्यांची चांगली झिंग उतरवली होती. विरार पालघर रोरो सेवेनं नवजात बाळाचे प्राण वाचवले. सफाळे गावात राहणाऱ्या एका महिलेच्या नवजात बाळाला श्वसनाचा त्रास होत होता. या बाळाला रस्त्यानं रुग्णालयामध्ये नेणं शक्य नव्हतं. दरम्यान रोरो सेवेमुळे या बाळाला अवघ्या 20 मिनिटात रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मुंबईसह राज्यात 31 मे पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढील 4 दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अंबरनाथ उल्हासनगरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची आणि दुकानदारांची तारांबळ उडाली. पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला. टिटवाळ्यातील आझाद नगर या ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्सवर महापालिकेनं कारवाई केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील सर्व अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. गिरगाव चौपाटी परिसरात बेकायदा पार्किंग वसुली केली जाते. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. चौपाटी समोर गाडी पार्किंग करण्यासाठी ही टोळी वाहनधारकांकडून बेकायदा पार्किंगचे पैसे वसूल करत होती. मंत्रालयाच्या पुनर्विकासाचा प्रकल्प गेली अनेक वर्ष रखडला असला तरीही आता मंत्रालयाला लागूनच मंत्रालय एनेक्सची 5 मजली नवी इमारत बांधण्यात येणार आहे. 110 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या इमारतीत 20 मंत्र्यांना आधुनिक आणि सुसज्ज दालनं उपलब्ध होणार आहेत. नव्या इमारतीचं बाह्य स्वरूप सध्याच्या मंत्रालय इमारतीशी सुसंगत असणार आहे. मुंबईमध्ये 134 धोकादायक इमारतींची नोंद झाली आहे. वांद्रे, खार, गोरेगावात धोकादायक इमारतींचं प्रमाण जास्त आहे. त्यापैकी 77 इमारतींमध्ये रहिवाशांचं वास्तव्य असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी इमारती रिकाम्या करण्याचं आवाहन केलंय. पावसाळा तोंडावर आल्यामुळे रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना मुंबई महानगरपालिकेनं वेग दिलेला आहे. 20 मे नंतर रस्त्यावर काँक्रीट टाकलं जाणार नाही. त्यानंतर काँक्रिटीकरणाव्यतिरिक्त अंतिम टप्प्यातली उर्वरित कामं पूर्ण करण्यावर भर देण्याचं नियोजन महापालिकेनं केलंय. वरळी शिवडी कनेक्टर या उन्नत प्रकल्पासाठी प्रभादेवी इथल्या एल्फिन्स्टन पूल पाडला जाणार आहे. मात्र त्यात 83 घरं बाधित होणार असून त्यांच्या पुनर्वसनाबाबत नेमका निर्णय झाला नाहीये. या संदर्भात आता MMRDAनं नगर विकास विभागाला साकडं घातलं. प्रकल्पग्रस्तांना घरांऐवजी रेडी रेकनरनं मोबदला द्या असं MMRDAचं धोरण आहे. आठवडाभरात निर्णयाची शक्यता आहे. नवी मुंबई आयुक्तांनी मल उदंचन केंद्र आणि धारण तलावांच्या कामाची पाहणी केलेली आहे. पाहणी दरम्यान ही कामं जलद गतीनं गुणवत्ता राखून पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर भीषण अपघात झालाय. मद्यधुंद कार चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कारची 2 कारसह 4 ते 5 जणांना दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये 1 जण जखमी आहे. कार चालकाला नागरिकांनी पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. रवी पुजारी टोळीच्या गुंडाला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. यूपीमधील STFनं मालाडमधून संजीव डोकरेला बेड्या ठोकल्यात. 2022 मधील उत्तर प्रदेशातील बहुचर्चित 30 लाख रुपयांच्या लुटमारीत गुंड संजू डोकरेचा हात आहे. मुंबईतले वाढते गुन्हे लक्षात घेता आता पोलीस अंमलदारांना देखील गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार गृह विभागानं दिले. या निर्णयामुळे उपनिरीक्षक ते निरीक्षक पदांवरील अधिकाऱ्यांचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. पोलीस अंमलदार पदवीधर असावा तसेच 7 वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी असं गृह विभागाच्या आदेशात म्हटलंय. कल्याण आणि विठ्ठलवाडी एसटी आगारात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. गरजेचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने, पिशव्या, मोबाईल हिसकावून चोरटे पळ काढतायत. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले. गेल्या आठवड्याभरात 4 ते 5 प्रवाशांच्या बॅगेवर हात मारत चोरट्यांनी 9 लाखांचं सोनं लंपास केलं. मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील ठाणे कळवा स्थानकादरम्यान बुधवारी रेल्वे रुळावर सिमेंटचा खांब ठेवण्यात आला होता अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. घातपात घडवण्याच्या उद्देशानं हा खांब रुळावर ठेवण्यात आल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली. आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून घणसोलीत एका अल्पवयीन मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. आरोपीनं गुंतवलेले 4 लाख रुपये तोट्यात गेल्याने बुडाले होते. याचाच बदला घेत तिप्पट रक्कम वसूल करण्याच्या उद्देशानं आरोपींनी ट्रेडरच्या मुलाचं अपहरण केलं. या प्रकरणी पीडित कुटुंबानं पोलिसांमध्ये धाव घेतली. पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत विशेष पथकं तयार केली आणि अवघ्या 1.5 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. नायर दंत महाविद्यालयामध्ये बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी या पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची संख्या 67 वरून 75 करण्यात आली. रुग्णालयामध्ये अधिक क्षमतेनं सेवा देण्यासाठी पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याला मान्यता देण्यात आली आहे. दंतवैद्यकीय परिषदेनं ही मान्यता दिली आहे.
5 महिन्यात 25,000 ठिकाणी एडिस या डासांची उत्पत्ती स्थानं आढळली आहेत. या डासांमुळे डेंग्यू मलेरियाची लागण होते. पालिकेनं आतापर्यंत डासांची 2 लाख उत्पत्ती स्थानं नष्ट केली आहेत. कीटकनाशक विभागाने ही कामगिरी केली. यात 25,000 ठिकाणी एडिस डास असल्याचं समोर आलंय. सीईटी बाबत तक्रार किंवा आक्षेप नोंदवण्याची सशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजपासून 18 मे पर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवता येणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन आयडी मधून हे आक्षेप नोंदवता येतील. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, MCA, DPN, MPED, BPED या 6 सीईटीचे निकाल जाहीर केले. त्यामध्ये नर्सिंग सीईटीमध्ये चौघांना 100% गुण मिळाले. एसटी चालक समुपदेशन योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचं चित्र आहे. एसटी चालक तणावमुक्त राहावेत या उद्देशानं त्यांच्यासाठी समुपदेशन योजना लागू करण्यात आली होती. मात्र अवघ्या 4,000 मानधनावर पुरेसे MSW उमेदवार न मिळाल्यामुळे केवळ 20 समुपदेशक शिल्लक आहेत. कमी मानधनामुळे उमेदवार मिळणार अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात आणखी थंडगार बसेस धावणार आहेत. 22 शहरांसाठी 1,559 इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आल्यात. केंद्र सरकारच्या PME योजनेअंतर्गत बसेसला मंजुरी मिळाली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 40% जंगल क्षेत्र निकृष्ट असल्याचं अभ्यासातून समोर आलं. 3.36% जंगल क्षेत्राची स्थिती घनदाट असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. हा अभ्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मेढे आणि त्यांचा विद्यार्थी चैतन्य कोळेकर यांनी एकत्रितपणे केला आहे. बकरी ईदच्या निमित्तानं धार्मिक पशुवधाच्या परवानगीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडनं यंदा ऑनलाईन सुविधा दिली आहे. त्यासाठी देवनार पशुवधगृहात विविध प्रकारची चोख व्यवस्था करण्यात आली. तर याबाबतची सर्व माहिती MyBMC या ॲप्लिकेशनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. बदलापुरातील माजर्ली भागात रहिवाशांना दररोज गुडघाभर साचलेल्या सांडपाण्यातनं वाट काढावी लागते. पार्वती कृपा सोसायटीच्या आवारातील नैसर्गिक नाला खासगी जमीन मालकानं बंद केला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी या घाणीचं साम्राज्य पसरलंय. तर त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका आहे. नवी मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याचे दर 50% घसरलेत. काही दिवसांपूर्वी 30 ते 40 रुपये किलो असणारा कांदा आता 15 ते 20 रुपये प्रति किलोनं विकला जातोय. भारत पाकिस्तान तणाव तसंच बांगलादेशातील अस्थिर वातावरणाचा परिणाम कांदा निर्यातीवर झाला.